बाबांना असं वाटतंय मी आता त्यांच्या घरी राहायला जावं. मला का का तुलाही असं का वाटतंय? नाही, मी चिडून नाही विचारत आहे. मला जेन्युइनली तुझं मत हवंय. जान्हवी, जे आहे ते आहेच. तुझा अपघात झाला म्हणून ते बदललेलं नाहीये किंवा ते बदलणारही नाहीये. तुझं श्रीशी लग्न झालंय हीच वस्तुस्थिती आहे जान्हवी. मग किती काळ तू हे डिनाय करणार आहेस आणि का? मनीष, मी काहीच डिनाय नाही करत आहे. अरे, लग्नाचे फोटोज, अल्बम, व्हिडिओ मी सगळं पाहिलंय, त्यामुळे यात शंका घ्यावी असं काहीच नाहीये. हो ना? मग हे माहिती असताना तू अजून किती दिवस तुझ्या वडिलांच्या घरी राहणार आहेस? पण मनीष, मला परकी वाटतायत रे ती सगळी माणसं. तुला वाटतायत, पण तशी नाहीयेत ती. आय डोंट नो, आय रिअली डोंट नो. पण मला आता तरी ही नाती सगळी ना फोर्स्ड वाटतायत. जान्हवी, हा विचार मनातून काढून या नात्यांकडे बघणं शक्य आहे का तुला? पण मग ते खोटं वागणं होईल. नाही, तू खोटं वाग असं मला म्हणायचंच नाहीये. पण तुझ्या मनातला हा परकेपणा काढून टाकलास ना तर कदाचित तुलाच त्याचा त्रास कमी होईल. मनीष, अरे असं अचानक एकदम उठून मी त्यांच्या घरी कशी राहायला जाऊ? खूप विचित्र वाटतंय मला हे सगळं. जान्हवी, श्रीशी बोलतेस एकदा? ऐक, मुळात तू श्रीशी न बोलणं हे कशावरचं सोल्युशन नाहीये. ते घर, ती माणसं आणि तू ह्यांच्यातला दुवा श्री आहे जान्हवी. तुझं लग्न झालंय त्याच्याशी, त्यामुळे तुमच्यातला संवाद जर चांगला असला तर बाकीची नाती ऍक्सेप्ट करणं तुला खूप सहज आणि सोपं जाईल. जान्हवी, मला खरंच असं वाटतंय की श्रीशी तू बोलावंस, कारण तो तुला समजून घेईल. तू त्याच्याशी बोलल्याने तुझ्या मनावरचा ताण हलका होईल. मी जान्हवीला फोन करते. हॅलो 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 जान्हवी, मी बेबी हत्या बोलतेय. हॅलो, मिस्टर श्रीरंग गोखले आहेत का? ओके.
नॉट नाउ प्लीज. आय एम सॉरी, तरीही मी आत आले कारण मला खूप महत्वाचं बोलायचं होतं. जान्हवी, आय एम सॉरी. नाही, इट्स ॲब्सोल्युटली ओके. इट्स ओके. तुम्ही इथे खूप एक्सप्लेनेशन द्यावं लागलं असतं असं मला वाटलं, म्हणून मी असा विचार केला की इथे येऊन तुम्हाला विचारावं. एक 5 मिनिटं बोलू शकतो आपण? हो, ऑफकोर्स बोलू शकतो. बोला ना. मी ऑफिसमध्येही फोन केला होता, पण मला असं कळलं की तुम्ही कुणाचेच फोन घेत नाही आहात. मी बसू? हो हो, प्लीज प्लीज बसा ना. तुम्ही काय घेणार? थोडासा ॲश्युरन्स. सॉरी. मी सगळे व्हिडिओज आणि फोटो पाहिले. हो. लग्नात मी आनंदीही दिसते, खरं. पण लग्न म्हणजे फक्त पुरावे नाहीत ना. लग्नाचे संस्कार यातलं काहीच आठवत नाहीये मला. पुन्हा लग्न करूया? नाही, तसं नाही. म्हणजे मी, बाबा, पिंटे आम्ही गेले काही दिवस बोलतोय या विषयावर. माझं खूप प्रेम आहे माझ्या बाबांवर. त्यांची लग्न झालेली मुलगी आज माहेरी राहते. हे सलतंय त्यांना, खूप त्रास होतोय त्याचा. त्यांच्या मुलीला त्यांना सासरी सुखात बघायचं आहे, एवढीच इच्छा आहे त्यांची. आणि मी माझ्या बाबांसाठी काही करू शकते. मी लग्न करू शकते. त्यांना बरं वाटणार असेल तर मी सासरीही जाऊ शकते. आय एम व्हेरी हॅपी जान्हवी, अँड यू आर मोस्ट वेलकम. आम्ही सगळेच जण तुझी खूप वाट बघतोय. श्रीरंग, मला थोडं बोल ना, प्लीज बोल. तू घरी परत येणार आहेस ही इतकी मोठी गोष्ट आहे ना की मी त्यासाठी काहीही करू शकतो. मला थोडं बोलायचंय तुमच्याशी. प्लीज बोल ना. मला आठवत नसल्यामुळे माझ्यासाठी सगळंच नवीन आहे. नाती सुद्धा नव्याने निर्माण होणार आहेत. हो. नव्या नात्याची सुरुवात मी खोटेपणाने करू इच्छित नाहीये, म्हणून मी खरं बोलायला आले. आय एम सॉरी. नाही, मी तुम्हाला टोमणा नाही मारला. म्हणजे तुम्ही त्या परिस्थितीत बरोबरच वागलात. मला फक्त सुरुवातीलाच काही गोष्टी ऑनेस्टली कबूल करायच्यात. सांग. मला काहीच आठवत नाहीये. आणि माझं तुमच्यावर प्रेम नाही. म्हणजे मला तुमची कंपनी खूप आवडते, पण एक मित्र म्हणून. आणि मी कधीच मैत्री आणि प्रेम यात गल्लत नाही होऊ देत. तुमच्या फॅमिलीमधलेही सगळेजण आवडतात मला, पण एकत्र राहायचं म्हणजे एक केमिस्ट्री जुळायला हवी ना. ती असेलही, पण आत्ता मला आठवत नाहीये.
दॅट्स ऑल राईट. मला ना भीती वाटतेय. म्हणजे मी तुमच्या घरात ऍडजस्ट होऊ शकेन का अशी. कुणालाच दुखवायचं नाहीये मला. आणि मला सगळं काही सामावून घेता आलं पाहिजे हेही कळतंय. पण माझ्यासाठी ते घर, ती नाती नवीन असणार आहेत ना, म्हणून जरा भीती वाटतेय. जान्हवी, तू ऑलरेडी माझ्या घरात ऍडजस्ट झाली होतीस. तो भूतकाळ होता. भविष्य काळातही होशील. आणि आणि हवं तर आपण एक ट्रायल घेऊया ना. तू घरी आल्यानंतर 15 दिवसाच्या आत जर ऍडजस्ट झाली नाहीस तर मी स्वतःहून तुला तुझ्या बाबांच्या घरी परत सोडेन. आणि तुझी मेमरी परत येईपर्यंत मी वाट बघेन. जान्हवी, ट्रस्ट मी. 15 दिवसाच्या आत तू जर रुळली नाहीस ना घरात तर तू तुझ्या बाबांकडे कायमची निघून जा. तुला घरातलं कोणीही प्रेशराईज करणार नाही घरी परत यायला. प्रॉमिस? तुझी शपथ. थँक्यू. थँक्यू. कधी काय कधी? कधी येऊ तुमच्या घरी? आपल्या घरी. म्हणजे आता जान्हवी येणार हे नक्की? हो. पण काय आता हे बघ, आता आमच्यावर कुठलंही बंधन घालू नकोस. आम्हाला आमचा आनंद व्यक्त करू दे. अगं आई, करा तुम्ही तुमचा आनंद व्यक्त, पण माझं जान्हवीशी काय बोलणं झालंय हे मला सांगू तर द्या. श्री, पण बेबी त्या हे बघ, जे आहे ते उत्तमच आहे. म्हणजे जान्हवी घरी परत येते यात खरंच आनंद आहे. पण हा आनंद कायमस्वरूपी टिकावा यासाठी मला काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या. श्री, एक मिनिट. कायमचा टिकावा म्हणजे? अगं, म्हणजे जान्हवी इथे राहणार आहे, पण तिला किती कम्फर्टेबल वाटतंय किंवा तिला इथे राहण्यात खरंच आनंद मिळतोय का हे तिचं तिला ठरवते. अरे पण हे तिचंच घर आहे. तिला इथे कम्फर्टेबल नाही वाटणार तर कुठे वाटणार? नाही, मला वाटतंय श्री जे म्हणतोय ते खरं आहे. कारण काही दिवस जान्हवीला या घरात अवघडल्यासारखं नक्की वाटेल. पण त्याला पर्याय काय आहे श्री? म्हणजे सुरुवातीला हे असं सगळं होईल हे आपण गृहीत धरलं होतच ना. आणि हळूहळू रुळेल ती. किंवा पुढे सांगा, इथे आल्यानंतर कदाचित तिला सगळं आठवेलही, नाही का? हा, आठवेलही तिला सगळं. मी तर आधीपासून हेच म्हणत होते. हो हो, तुम्ही सगळेजण जे म्हणताय ते बरोबर आहे, अगदी खरं आहे. पण अंतिम निर्णय हा जान्हवीचा असेल आणि तो आपण स्वीकारायला हवा. निर्णय म्हणजे? निर्णय म्हणजे जान्हवी इथे 15 दिवस राहील आणि अगदी मनापासून आनंदाने हे सगळं स्वीकारण्याचा ती खरा प्रयत्न करेल. पण त्या उपरही जर तिला तिच्या बाबांकडे परत जावंसं वाटलं ना तर मी तिला अडवणार नाही. मी तिला असा शब्द दिलाय. अरे
अरे इतके नाराज नका हो तुम्ही. लेट्स लुक ॲट इट पॉझिटिव्हली. कोणाच्या तरी सांगण्यावरनं जान्हवीन इथे राहण्यात काय गंमत आहे. तिला स्वतःहून वाटलं पाहिजे ना की हे माझं घर आहे, ही सगळी माणसं माझी आहेत, मला इथे राहायचं आहे. आणि तिला हे असं वाटणं ही आपली जबाबदारी आहे, आपल्या सगळ्यांची. मला पटतंय तुझं. कुणावरही आपल्या घरात राहायची जोर जबरदस्ती नसावी. कधीच नसावी. आणि जान्हवीनं इथे राहायला हवं ते आनंदानेच. आणि ती तशी राहीलच, खात्री आहे मला. म्हणजे आम्ही सगळ्या जणी खूप प्रयत्न करू इतक्या मायेनं वागू ना तिच्याशी की तिला तिच्या माहेरच्यांची आठवणच नाही येणार. मी तेच पुढे म्हणणार होते. तुम्हाला असं वाटतंय ही आनंदाची गोष्ट आहे, पण अति करू नका. तुमच्या प्रेमाने तिला गुदमरवून टाकू नका. तिच्या दृष्टीने हे सगळं नवीन आहे हे लक्षात ठेवा. थोडक्यात आपण सगळ्यांनी तिच्याशी नॉर्मल पद्धतीनं वागूया. तो मी बघतो. आत्ता कोण आहे? श्री, आम्हाला सगळ्यांना तुझा मुद्दा पटतोय. तू काळजी करू नकोस, आम्ही सगळे तिच्याशी खूप सेन्सिबली वागू. हा, ते तसं वागू. वागाल तेव्हा खरं. गणपती आलेले आहेत तोंडावर. इथे घरातलं काम करून करून माझी अगदी कंबर मोडलेली आहे. पण त्याचं कोणाला काही नाहीये. सगळे आपलाच स्वार्थीच विचार करतात नुसते. जान्हवी जान्हवी. अरे नाहीये ती, नेलं तिला. अच्छा, गोखलेंकडे गेली का ती? मग काय आणखीन कुठे जाणार? वाह, हे दोघंही गेलेत, मला काही नेलं नाही त्यांनी. जसं काही गोखल्यांकडे जाऊन मी त्यांची इस्टेटच चोरणार होते. बरं मग मी येतो नंतर. अरे नंतर कधी येशील? कारण आता हे कधी येतील ते काय माहिती नाही. आणि सणाच्याच दिवसात गेलेले आहेत म्हणजे अगदी व्यवस्थित पाहुणचार करून घेऊन येतील. तू बस. नाही काकू, मला महत्वाची काम आहे. अरे मी बस, मी बस म्हणते ना तुला. मला बस मनीष बस. तुला सांगते, हल्ली ना हे फार विचित्र वागतात माझ्याशी. म्हणजे तू कोणाला बोलू नकोस, बोलणार नाहीस म्हणा तू. गेले 2 महिने हे माझ्याशी बोलत नाहीयेत. बरं दिसतं का हे? पण ऐकायचंच नाही ना, आपलं तेच खरं करायचं. तर तुला सांगते, जानूची पाठवणी करताना तिला तिच्या सासरी घेऊन जाताना आई वडील दोघांनी जायला नको होतं का? हवं होतं की नाही? पण नाही, हे एकटेच गेले. हे काही बरं दिसतं का? ऐन सणाच्या दिवसात तिला नेऊन सोडलेले. जरा आणखीन आठवड्याभराने गेले असते तर काही बिघडलं असतं का? पण नाही. आता इथे घरातली कामं कोण करणार? गोडाधोडाचं कोण करणार? आणि इथे जिथे तिथे जी ती मंडळं नुसती आपली वर्गणी मागण्यासाठी येतात, ती कोण देणार? तर तुला सांगते, आपल्या चाळीत गणपतीची फारच वर्गणी मागतात रे. हो, मी म्हटलं त्यांना, आमच्याकडे काही पैशांचं झाड नाहीये. आणि पैसे कशाला हवेत तुम्हाला? हा, देवाच्या कार्यासाठी पैसे कशाला लागतात म्हणते मी. आणि बरं, पैसे घेतात ते घेतात, साधा प्रसाद तरी ठेवतात का कधी हातावर? नाही. आणि आमचा पिंट्या मुलखाचा बावळट, त्यांनी पैसे मागितले, हा आपला देऊन मोकळा झाला. अरे मी असते तर जरा घासाघीस तरी केली असती ना रे मनीष. पण नाही, हा आपला देऊन मोकळा. बरं, तुझ्या आईने किती दिली रे वर्गणी? मी आईला विचारतो आणि लगेच सांगतो तुम्हाला. अरे नंतर सांग मला, नंतर सांग. मी म्हणत काय होते तुला, पिंट्या आमचा, त्याला तर जरा कळायला नको करे. हा, कसं वागायचं? कुणी आपले पैसे मागितले तर आपले लगेच देऊन काय मोकळं व्हायचं? जरा तरी विचार करायचा ना. आणि बरं, मी काय म्हणते, असं सांगून मोकळं व्हायला हवं होतं. आम्ही दिली आणखीन 4 मंडळांना, तर काही बिघडलं असतं का? जान्हवी,
या ना या